हा विळा आता महिलांच्या हातात आलेला आहे असं मला वाटतं आणि त्याच विळ्याने आता अन्यायाची नाळ कापण्याचं काम माझ्या महिला भगिनी या निमित्ताने करणार आहे आणि येत्या काळात शेतकरी कामगार पक्षाचं यशाचं पीक देखील कापण्याचं काम ही महिला संघटना करणार आहे. माहिती तुम्हाला आज आमच्याकडे बघावं लागेल कारण माझी संख्या बघा, माझी संख्या बघा, या जिल्ह्यातून माझ्या आलेल्या वाघिणी बघा, ज्यांनी आता ठरवलंय आम्ही संपलेलो नाही. भले सत्तेची काही दारं आमच्यासाठी बंद झालेली आहे पण ती लवकरच आता उघडणार आहे कारण हात मारण्याकरता आम्ही सज्ज झालेलो आहोत. आम्हाला धडकायचं आहे प्रत्येक ठिकाणी. गेल्या वर्षभराचा हिशेब या जिल्ह्याने घेतला तर प्रत्येक ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष लढला आहे. प्रत्येक ठिकाणी माझी महिला भगिनी कार्यकर्ते लढली आणि या शेका पक्षाचं उज्ज्वल भविष्य या लढ्यामध्ये आहे. मला सांगायला आनंद वाटतोय खैरे साहेब आपण अहवाल वाचन केलं, अनेकदा आपण अनेक विषय त्यामध्ये मांडले पण एक मुद्दा मला या ठिकाणी घ्यायचा आहे कारण एक लढणारे आमदार पुरोगामी विचारांचा आमदार रोहितदादा पवार या ठिकाणी व्यासपीठावर आहे. हर्षवर्धन तुम्ही या व्यासपीठावर आहात. या राज्यामधून देशामधून काय होईल मला माहिती नाही, या राज्यामधून आणि या रायगडमधून स्मार्ट मीटरची होळी केल्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष शांत बसणार नाही. नाही आम्हाला तुमच्या नेतृत्वाखाली मोर्चा आहे त्याच्या रायगड जिल्ह्यात 15 ऑगस्ट नंतर भाईंच्या नेतृत्वाखाली हा शेतकरी कामगार पक्ष या स्मार्ट मीटरची होळी करणार आहे. विरोध करणाऱ्याची काही म्हटली विरोध शब्द नाही वापरायचा, मी वापरते. मी विरोध करणार आहे कारण हे अन्यायकारक आहे. केंद्राने ठरवलंय 25 कोटी स्मार्ट मीटर बसवायचे. कोणासाठी एजन्सी आहे? ही एजन्सी आहे अदानींसाठी आणि तो अदानी माझ्या कोकणामध्ये माझ्या रायगडमध्ये मीटर बसवण्याकरता एजन्सी नेमतोय. आम्हाला हे आणून पडायचं. माझा पक्ष 79 वर्ष चालू करतोय. आपला फार सुवर्ण इतिहास आहे, आपला इतिहास संघर्षाचा आहे आणि तो संघर्ष 5 वेळा पुजलेला आहे आणि तो संघर्ष घेऊनच हा शेका पक्ष रस्त्यावर उतरेल ही ग्वाही आज या ठिकाणी मी देते. मला या गोष्टीचा आनंद होतोय की आमची महिला आज सक्षम होते. खैरे साहेब आपण परामर्श घेतला, मला आनंद होतो, अभिमान वाटतोय की या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात तरुण महिलापेक्षा माझ्या आई बापची आहे आणि सगळ्यात तरुण दृष्टीने ती काम करते. मला आनंद होतोय की पनवेल नगर तालुक्यामध्ये माझा फक्त 4 नगरसेवक आहे पण वाघिणी सारखे तुटून पडतात. शिवानी काही खालापूर सांभाळते, तेजस्वी घरात पनवेल सांभाळते. बस मुठभर घास चालवत आपण. आपल्याला सत्तेशिवाय जगायची आता सवय लागली पण सत्तेशिवाय आपण लोकांसाठी जगतो. हा खरा इतिहास, उज्ज्वल इतिहास आहे आपला आणि तो पुढे घेऊन जाणारे आपण वारस आहोत याचा या ठिकाणी आनंद वाटतोय. मी वेळ घेणार नाही पण एक निश्चितपणे सांगते भाई ज्या पद्धतीने आपण चित्र वेगळ्या ताईंवर जबाबदारी टाकली, माझ्यावर टाकली आणि माझ्या समस्त महिलांवर जबाबदारी टाकली. मी सर्व पक्षाच्या नेत्यांना मनापासून नमस्कार करते, अभिवादन करते आणि जाता जाता नाराज होण्याचं कारण नाही. बस एवढंच सुरेश भटांच्या काव्यामधून सांगते विजलो आज तरी मी हा माझा अंत नाही, पेटेला उजाडले हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी तंत्र माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जळवण्याचे केले तर काही नकावे, जळेल झोपडी अशी आगही ज्वलंत